तर आपली पॅकिंग झालेली आहे मित्रांनो. आता निघायचा वेळ झालेला आहे, 11:15 वाजलेले आहेत. सो आता मी तुम्हाला आपली रूम दाखवतो. आपली रूम कशी होती. ही अशी रूम आहे आपली. बेड आहे, त्यासोबत आपल्याला 2 टॉवेल आणि सोप दिली होती त्यांनी. आणि ROचं वॉटर वगैरे पाहिजे असतं ना, ROचं वॉटर तर ते देतात तुम्हाला, अनलिमिटेड आहे. अशा प्रकारचा काच आहे. आणि काचाच्या नंतर असं बाथरूम होतं. थोडीशी वाळू बीचवर जाऊन आल्यामुळे थोडीशी खराब झाली आहे बाथरूम. ओव्हरऑल ठीक आहे, फॅन चालत नाही आहे. इकडे गॅलरी नाही आहे, बट असा काही काच आहे. जी बाजूची रूम आहे त्याला गॅलरी आहे आणि इथे गॅलरी नाही आहे. त्याचबरोबर या रूम व्यतिरिक्त बाहेरच्या दिशेला गेल्यानंतर इतर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारच्या काय काय गोष्टी आहेत. बसायला जागा आहे, तिथे बसून तुम्ही ब्रेकफास्ट किंवा जेवण करू शकता. आणि इथे स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलमध्ये अनलिमिटेड तुम्ही किती वेळा जाऊ शकता, रात्री वगैरे. आणि आजूबाजूला छान अशा बागा आहेत. इथे केअरटेकर बसलेला असतो आणि राजेश म्हणून केअरटेकर आहे. ते खरंच छान आहे आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं जेवण ते बनवून देतात. व्हेज इथे बनवलं जातं आणि नॉनव्हेज बाहेरून ऑर्डर केले जाते. थोडंसं महाग आहे नॉनव्हेज. आम्ही नाही ट्राय केलं, बट आम्ही व्हेज ट्राय केलं, ते आम्हाला छान वाटलं. सो ही अशी रूम आहे. सो आता आपण निघणार आहोत. इथून फोन ठेवलेला आहे. फोनने तुम्ही फोन करून सुद्धा सांगू शकता आणि तुमची ऑर्डर देऊ शकता. 106 नंबरची रूम भेटलेली आहे आणि त्यांनी मच्छर वगैरे त्यासाठी गुड नाईटची एक मशीनसुद्धा लावलेली आहे प्रत्येक रूममध्ये. सो हे जे स्टे आहे आपल्याला, हा स्टे आपल्याला अगोडा थ्रू आपण बुक केला होता, जो आपल्याला 1800 पर डे असा पडलेला आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रेकफास्ट इन्क्लूड होतं आणि ब्रेकफास्टमध्ये त्यांनी पोहे, उपमा आणि त्याबरोबर एक कॉफी. आणि कॉफी खूपच छान होती मित्रांनो. अशी कॉफी पूर्ण नागावमध्ये तुम्हाला भेटणार नाही, इतकी छान कॉफी त्यांनी दिली होती. आणि आमच्या स्वराला तर कॉफी खूप आवडली आहे की नाही. कॉफी आवडली ना तुला? प्यायची का कॉफी? सो मित्रांनो, आता आपण इथून डायरेक्ट अलिबाग मार्गे तळेगावला निघणार आहोत. बघूया आपण वाटेमध्ये जर आपल्याला ऊन भरपूर आहे, जर आपल्याला बरं वाटलं, छान वाटलं तर अलिबागला आपण बीचवर जाऊन व्हिजिट देऊया. नाहीतर मग आपण डायरेक्ट तळेगावकडे निघणार आहोत. चला मग, चलायचं? काय भेटलं तुला? बरं चला, आता आपण बॅग घेऊ आणि निघू. ऊन लागतं हां, टोपी नाही काढायची हां. आता आमची माऊ रेडी झाली आहे. आता आम्ही निघणार आहोत. हे असा काही दिसतो बाहेरून विला. याचं नाव 29 बंगलो असं काही आहे आणि खूप छान विला आहे मित्रांनो. फक्त थोडासा दूर आहे. हो हो, चला जायचं. हां जायचं. बरं, थोडंसं दूर आहे आणि रात्री येताना तुम्हाला भीती वाटू शकते. सो चला तर मित्रांनो, आता आपण निघणार आहोत. इथे एक विहीर आहे आणि विहिरीतूनच पाणी इथं दिलं जाते, सर्व काही रूम्सना वगैरे. चला निघायचं पिल्लू. कुठे जायचं? घरी जायचं? तळेगावला? तळेगावला जायचं का? चला चला मग मित्रांनो, निघूया. बघूया आपण अलिबागमध्ये थांबलो तर थांबूया, नाहीतर मग आपण डायरेक्ट तळेगाव. स्वराच्या मम्मीच्या मनावर आहे आता कसं करायचं ते. ऊन लागलं तर नाही, ऊन नाही लागलं तर नक्कीच थांबूया. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.